आय थिंक जेव्हा आपलं वजन वाढतं, आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम्स पण अगदी सुरू होतात. तर मग तुम्हाला कुठले हेल्थ प्रॉब्लेम्स होते का? मला मेजरली 2 होते. एक होता युरिक ॲसिडचा. त्याच्याने बोटांमध्ये नमनेस यायचा आणि माझं काम लॅपटॉपवर असायचं. थोडे जरी बटन्स प्रेस केले तरी खूप पेन व्हायचा. अरे तो बापरे! एक मोठा इश्यू होता आणि दुसरा होता, की मला बालदमा हा आजार होता. ओके. तर माझ्या फुफ्फुसांची क्षमता नॉर्मल ठेवण्यासाठी मला कंटिन्यू एक गोळी घ्यावी लागायची. अ, अच्छा. ती जर घेतली नाही तर मला श्वास घेता यायचा नाही. तर इट ओके. वॉज अ मेजर प्रॉब्लेम. ओके. रेश्मा मॅमकडे तुम्ही आलात. सो तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती कोणी सांगितली किंवा कसं मोटिव्हेशन झालं, की आता मी डाएट आणि स्वतःवरती काम केलं पाहिजे? खरं तर मी शोधातच होतो. मी कोरोनाच्या काळात मी खूप गोष्टी ट्राय करून बघितल्या. ऑनलाईन ॲप्स, त्याच्यानंतर Facebookवरनं जे डाएट्स देतात ते वगैरे, वगैरे मी करून बघितले. पण त्याचा बरोबर. रिझल्ट नव्हता. कारण कन्सिस्टन्सी नाही आणि प्लॅनिंग नाही. या दोन्ही गोष्टी नव्हत्या. फॉर्च्युनेट इनफ की माझ्या वाईफनी डाएट पहिले चालू केलं माझ्या आधी आणि मला तिच्यात फरक दिसायला लागला, की विथिन अ वीक एवढा वेट लॉस होतोय आणि बरोबर. तो जो ड्रास्टिक चेंज होता, दॅट वॉज अ मोटिव्हेशन फॉर मी टू स्टार्ट माय डाएट. दॅट्स वंडरफुल.